मित्रांनो, सध्या आपल्याकडं SIR म्हणजे मतदार पडताळणीचा सरकारी कार्यक्रम सुरू आहे. बोगस किंवा दुबार मतदार हटवणं, मतदार यादीतल्या त्रुटी दूर करणं यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे असं सांगितलं तरी जात आहे. चांगली गोष्ट आहे, हरकत नाही. पण इथं खऱ्या मतदारांचा जो छळ होताना दिसू लागलेला आहे. राजकीय हेतू ठेवून पश्चिम बंगालमध्ये लाखो मतदारांची नावं मतदार यादीतून वगळली आणि त्यांचा मतदानाचा पवित्र हक्क हिरावून घेतल्याचा आरोप तर होत आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी सुरुवातीलाच काही आक्षेप घेतले होते आणि हे सगळं संशयाचं वातावरण सगळं सुरू असतानाच पुण्यामध्ये जे काही समोर आलं ना ते प्रचंड धक्कादायक आहे. 2 दिवसापूर्वीच एबीपी माझानं SIRचा तमाशा कसा सुरू आहे हे दाखवलं. अशा घटना घडू लागल्यावर निवडणूक आयोग जागा झाला. घटना घडू लागल्यावर नव्हे तर या घटनेची राज्यभरात चर्चा व्हायला लागल्यानंतर प्रसार माध्यमानं हा सगळा खेळ समोर आणल्यानंतर निवडणूक आयोगाला जाग आली आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांनी आता एक परिपत्रक काढलं. राजकीय पक्षांच्या कार्यालयामध्ये अशी शिबिरं घेतली जाऊ नयेत, तिथं लावलेले बॅनर सुद्धा तातडीनं काढून टाकावेत असा आदेश देत अशी शिबिरं भरविण्याच्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जाईल असा इशाराही देण्यात आलेला आहे. कधी राजकीय अड्ड्यावर बसून अर्ध अधिक काम उरकल्यावर आणि सगळीकडे बातम्या येऊन निवडणूक आयोग टीकेचा धनी होऊ लागल्यावर आता हा इशारा आला. मग निवडणूक आयोगानं आधीच हा नियम केला नव्हता का? BLOनं घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करणं अपेक्षित आहे, पण इथं तर राजकीय अड्ड्यावर हे BLO बसत आहेत आणि मतदार यांच्या शोधात या अड्ड्यावर पोहोचत आहेत. BLOला जबाबदार धरण्यामध्ये फारसा काही अर्थ नाही. एक तर त्यांच्यासाठी वेळ कमी आहे, कामामध्ये सगळी गुंतागुंत आहे आणि त्यांना ज्या मतदाराच्या घरी जायला सांगण्यात आलेलं आहे त्या घरांचे साधे पत्ते सुद्धा त्यांच्याकडे नाहीत. आता मतदारांचे पत्तेच नसले तरी या BLOनी मतदारांच्या घरापर्यंत पोहोचायचं तरी कसं? आणि एवढी साधी गोष्ट निवडणूक आयोगाला कळत नसेल का? बघा, ही मोहीम म्हणजे मतदार यादीतील मतदारांची नावं वगळण्याचा कार्यक्रम आहे असा आरोप दस्तूर खुद्द माजी मुख्य निवडणूक आयुक्तांनीच केलेला आहे. काही वर्षापर्यंत निवडणूक आयोग कधी सुद्धा संशयाच्या वादळात गुरफटलेला नव्हता हो. हाच निवडणूक आयोग अलीकडं संशयानं आणि आरोपानं घेरला गेला आहे आणि त्यातच हे भयानक चित्र पाहायला मिळतंय. भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकेच्या कार्यालयामध्ये BLOना बसून मतदानाची पडताळणी केली जात आहे. चक्क मोठे मोठे फलक लावून. निवडणूक आयोगानं मांडलेला हा तमाशा नव्हे का? निवडणूक आयोग म्हणजे स्वायत्त संस्था आहे ना. अशा स्वायत्त संस्थाची भूमिका तटस्थ असायला हवी ना. निवडणूक आयोग भाजपाच्या दावणीला बांधलेला आहे असे आरोप विरोधक करीत असतात. मग या आरोपांना बळकटी मिळावी असा हा सगळा प्रकार नाही का? असं भयानक चित्र पाहायला मिळत असेल तर निवडणूक आयोग आणि निवडणूक आयोगाच्या मार्फत घेतल्या जात असलेल्या निवडणुकावर लोकांचा विश्वास राहील का? म्हणजे खरं तर तो विश्वास आता तरी आहे का? काय म्हणाल मित्रांनो, तुम्ही जरूर सांगा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही एक आपली नेहमीची आणि माफक अपेक्षा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.